सर्वांना सविनय जय भीम। आज 26 जून पूर्ण देशभर आजचा दिवस सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो। सामाजिक न्याय किंवा न्यायाचे अधिष्ठान भारतामध्ये ज्या काही महापुरुषांनी निर्माण केलं त्या महापुरुषांमध्ये महाराष्ट्राचे जे महापुरुष आहेत त्यांना आपण अग्रक्रमाने ते स्थान देतो। बरं, त्या अधिष्ठानाच्या निर्मिती करणाऱ्या महापुरुषांचं कार्य फक्त महाराष्ट्रापुरतं सीमित नसून ते देशासाठीच नव्हे तर पूर्ण विश्वासाठी ते काम आजच्या क्षणाला एक मूळ आधार लोकशाहीचा म्हणून जर आपण त्याचं वर्णन केलं तर ते चुकीचं ठरणार नाही। ज्यामध्ये आपण शाहू फुले आंबेडकर, कधीही आपण एक नाव घेत नाही, आपण तीन नावं एकत्र घेतो। शाहू महाराज, महात्मा फुले, आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। महात्मा फुले, आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। ज्या प्रकारे आपण या त्रयीचा उल्लेख करतो तशाच प्रकारे आपण शिवरायांचाही उल्लेख करतो, जिजाऊ मासाहेब, माता रमाई, माता सावित्रीमाई यांचाही उल्लेख करतो। आज ज्या प्रकारे जगामध्ये जगामध्ये लोकशाही धोक्यात आली आहे की काय असा प्रश्न निर्माण होणे या पातळीपर्यंत काही विपरीत घटना आपल्याला सातत्याने जगात बघायला मिळतात। मग ती युद्ध असतील, मग त्यामध्ये यादवी असतील, दोन जमातींचे एकमेकांशी वैर असेल आणि त्यामुळे छेडली गेलेली अंतर्गत दुही आणि त्या दुहीचं शेवटी रूपांतर एकमेकाचे हेवे दावे रस्त्यावर येऊन मारामाऱ्या करून एकमेकाला संपवण्यामध्ये जे काही आपण पाहत आहोत, या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर दुसऱ्या बाजूला आपल्याला लोकशाहीची मूल्य मजबूत कशी करता येतील, लोकशाही वृद्धिंगत कशी करता येईल यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये काम चालू असल्याचंही आपल्याला दिसतं। ही त्यातली सकारात्मक बाजू। या सकारात्मक बाजूच्या दृष्टिकोनातून जरी एक जगाचं सरकार नसेल तरीही आजच्या घडीला आपण ज्याला युनायटेड नेशन्स म्हणतो, संयुक्त राष्ट्रे, 196च्या वरती राष्ट्र सगळे एकत्र आहेत। काही त्यामध्ये डिफेक्ट्स आपल्याला दिसतात, जसं रशियाचं युक्रेनचं युद्ध थांबवण्यामध्ये जग अपयशी झालं। इतकंच नाही तर त्या युद्धामध्ये जे काही हानी झाली, जी काही हानी होते, जे अजूनही युद्ध चालू आहे, म्हणजे अगदीच 2-3 दिवसापूर्वी चर्चेमध्ये मी हा विषय घेतला होता की
नक्की जगाच्या कोणत्या टप्प्यावरती आपण उभे आहोत, याला आधुनिक जग म्हणायचं का? आणि जर हे आधुनिक जग असेल तर आधुनिक जगाचे जे काही नॉर्म्स आहेत युद्धाच्या संदर्भातले, एकमेकाशी केल्या जाणाऱ्या दोन देशांच्या वर्तनाच्या संदर्भातले, तर त्यातले नॉर्म्स जे काही जगाच्या पातळीवरती समाजशास्त्रज्ञांनी, समाज धुरीणांनी निर्माण केले, उत्क्रांत केले आणि आज ते ज्या पातळीवरती आणून ठेवलेले आहेत, ते नॉर्म्स पाळले जात नाहीत हे पाहिल्यानंतर मात्र आपल्या पिढीचं तर आहेच, आपण ते चर्चेत घेतो, पण आपण ज्या मुलांना शिकवतो ते जेव्हा असा प्रश्न विचारतात की याचा अर्थ ज्या काळांमध्ये युद्ध अटळ होती तो काळ आणि आजचा काळ यामध्ये फरक आहे की नाही, आपण काही प्रवास केला, सामाजिक प्रवास केला की नाही जगाने, आणि जर तो केला नसेल तर का झाला नाही, किंवा केला असेल तर त्याची अंमलबजावणी इतकी डिफेक्टिव्ह कशामुळे राहिलेली आहे, अशा प्रकारचा प्रश्न मनात निश्चितपणे निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. मी कालच लंडनच्या मुख्य विभाग जो आहे, ट्रफाल्गर स्क्वेअर आणि पार्लमेंट जे आहे त्याच्या मधला रस्ता, तिथे सगळे डेमॉन्स्ट्रेशन चालू असतात. तिथे युक्रेनचं डेमॉन्स्ट्रेशन चालू होतं, युक्रेन मधल्या नागरिकांचं, ज्या जीवाच्या आकांताने सगळे ते नागरिक एकत्र होऊन ओरडत होते आणि जगाला विचारत होते की आम्हाला न्याय का नाही, उत्तर द्या. मला स्वतःला सुद्धा वाटलं की या गोष्टीला मी सुद्धा उत्तर देण्यासाठी हे माझं उत्तरदायित्व आहे, मी यांना उत्तर काय देऊ. अशा प्रकारची जगाची जेव्हा अवस्था आपण पाहतो तेव्हा खरंच आपल्याला सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून, लोकशाही सुदृढ करण्याच्या दृष्टिकोनातून अजूनही काही अंशी मार्गक्रमण करणं शिल्लक आहे असं मला वाटतं. आणि हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काही गोष्टी प्रकर्षाने येतात. आज या गोष्टी मी आपल्याला यासाठी सांगतोय की हा जो आजचा दिवस अत्यंत महत्वाचा भारतीय सामाजिक पार्श्वभूमीवर, ज्याला आपण समता दिवस म्हणतो, सामाजिक न्याय दिवस म्हणतो, जो शाहू महाराजांचा जन्मदिवस आहे. आता असं म्हटलं जाईल की होते शाहू महाराज, अनेक राजे रजवाडे भारतात होऊन गेले, पण ते राजे रजवाडे 565च्या पेक्षा जास्त राजे रजवाडे आणि त्यांची संस्थानं होती, पण त्यामध्ये आपलं स्वतःचं वेगळेपण सिद्ध करून देणारे जे राजे होते, जे नुसते राजेच नव्हते तर राजर्षी होते. कुर्मी वॉरियर कम्युनिटी जी आहे कानपूरची, त्यांनी त्यांना राजर्षी म्हटलं. त्यामध्ये एक फार मोठा नुसता राजाच नव्हता तर एक संत दडलेला होता, लपलेला होता. अशा प्रकारचा राजा महाराष्ट्राने दिला. आपण त्यांच्या प्रशासनासाठी तर त्यांची वाहवा करतोच, पण शाहू महाराज डोळ्यासमोर आल्यानंतर आपण त्यांना राजर्षी या नावाने जेव्हा संबोधतो तेव्हा त्यांच्यातल्या संताला, सामाजिक उद्धारकर्त्याला, सामाजिक समता प्रस्थापित करून देणाऱ्या महापुरुषाला प्रथम अभिवादन करतो. लोकशाहीचा मी उल्लेख केला कारण यानंतरचा आणि आता सध्या सुद्धा आपण जगाची प्रगती झाली याचं मोजमाप कसं करायचं. जेवण कमी कर अंजली. फार मोठे शोध लागले, फार मोठे युटिलिटीचे सगळ्या प्रकारचे प्रयोग आणि त्यानुसार संसाधनं उपलब्ध झाली, म्हणजे जग पुढारलं का, म्हणजे जग सुधारलं का. जगाचं उत्पन्न वाढलं, दारिद्र्य संपलं, गरिबी कमी झाली, म्हणजे जग सुधारलं का. सगळे नाही रे आहे रे होण्याच्या मार्गावरती आहेत,
म्हणजे जग सुधारलं का? कामाचा डिजिटलायझेशनमुळे स्पीड वाढला, शिक्षण घेण्याचा स्पीड वाढला, जास्त लोक शिक्षित होऊ लागले म्हणजे जग सुधारलं का? माझ्या दृष्टिकोनातून लोकशाहीची मूलभूत तत्व जी आहेत, जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या राज्यघटनेच्या प्रास्ताविकामध्ये दिलेली आहेत, स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय, या गोष्टी जोपर्यंत अस्तित्वात येत नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थाने लोकशाही प्रस्थापित होत नाही, असं मी आपल्याला स्पष्टपणे सांगू इच्छितो. आणि या दृष्टिकोनातून ज्या काळामध्ये लोकशाहीच्या मार्गाने एखादं राज्य स्थापन झालेलं नव्हतं, त्या राज्याचा राजा जेव्हा लोकशाहीच्या मार्गाने काम करतो तेव्हा निश्चितच आजच्या काळासाठी सुद्धा तो लागू आहे. हा अशा प्रकारचा मला आज विषय देण्यात आलेला आहे की शाहू महाराज आजही का लागू आहेत, आजही का ते प्रासंगिक आहे. राजा आला, राज्य केलं, संपलं, त्याचा काळ संपला, कारकीर्द संपली. शाहू महाराजांची कारकीर्द संपत नाही. त्यांच्या कामाची व्याप्ती जर आपण विचारात घेतली तर आजही वाटतं त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला अजूनही साध्य करायच्या आहेत ज्या त्यांनी सुरू केलेल्या. मी साधारण 4 भागांमध्ये त्यांच्या कामाचं वर्गीकरण करतो, कारण सामान्यतः आपण शाहू महाराज म्हणून जेव्हा अनेक त्यांच्यावरती भाष्य करणाऱ्यांची भाष्य ऐकली तर एका स्वर्धोपट मार्गाने ती जाताना मला दिसतात. मी त्याचं थोडं विश्लेषणात्मक मार्गाने पृथक्करण करण्याचा विचार करतो. त्यामध्ये माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं त्यांनी जो भर दिला होता बघा, त्या काळामध्ये त्यांचा काळच मुळामध्ये 94ला सुरू होतो जेव्हा ते राजे होतात आणि 22ला संपतो. फक्त 28 वर्षांचा काळ. पण त्या काळामध्ये त्यांनी केलेल्या कामाचं मूल्यमापन केलं तर 28 वर्षामध्ये ह्या माणसाने एवढं काम केलं असेल कसं? आपण जर शिक्षणाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर जे आजही आपण राज्यघटनेमधून डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मधून फंडामेंटल राईट्स मध्ये आणलं काही वर्षांपूर्वी, ते आहे प्राथमिक शिक्षण. महाराजांनी त्यांच्या संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण मोफत आणि अनिवार्य केलं होतं. यात त्यांचं मोठेपण लपलेलं आहे. दुसरा विचार आपल्या मनामध्ये येतो शेतकऱ्यांना शिक्षण देण्याचा. या शेतकऱ्यांना शिक्षण देण्यासाठी सुद्धा महाराजांनी किंग एडवर्ड ऍग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट काढली. सिंचन कसं करावं, खतं कशी किती वापरावी, पिकांचं नियोजन कसं करावं, ते बाजारपेठेपर्यंत कसं न्यावं, जास्तीत जास्त बाजार पेठेत त्या शेतमालाला भाव कसा मिळेल यासाठीचं प्रशिक्षण. आजही आपल्याला अनेक प्रकारचे शेतकऱ्यांचे प्रश्न आपण मार्केट यार्डात गेलात तर ते आपल्याला सांगताना कळतं, साहेब जास्त पाऊस झाला, पीक आलं पण ते विकायची व्यवस्था नाहीये, पीक कमी आलं तर त्याच्यासाठीची पर्यायी व्यवस्था नाहीये, कोणतं पीक घ्यावं यासाठीचं मार्गदर्शन नाहीये. जरी अनेक प्रकारच्या कृषी मार्गदर्शक संस्था शासनाकडून कार्यरत आहेत, खाजगी सुद्धा आहेत, तरीही प्रश्न मिटलेले नाहीये. त्याच्या मागचा, त्या शेतीच्या मागचा जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा शाहू महाराजांनी घेतलेला निर्णय निश्चितच त्यांचं वेगळेपण, वेगळं अस्तित्व सिद्ध करून देतो. त्यानंतर बघा, एक तर गोष्ट अशी आहे की त्यांनी पाटील जे असतात गावचे त्यांचं प्रशिक्षण. पोलीस खात्यात काम करत असताना, पोलीस पाटलांची बैठक घेत असताना मला नेहमी असं वाटलेलं आहे की यांचं 2-3 दिवसाचं का होईना प्रशिक्षण घ्यावं. कशा प्रकारे त्याने पाटलाचं बिरुद घेऊन फक्त गावभर दादागिरी करत न फिरता
त्याला नक्की काय काम त्यातून करायचं आहे, यासाठी प्रशिक्षण, जे बाबासाहेबांचं म्हणणं आहे की कल्टिवेशन शुड बी दी अल्टिमेट एम ऑफ ह्युमन एक्झिस्टन्स. माणूस नुसता लांग्या सुंग्या राहून त्याने एखादी परीक्षा दिली म्हणून तो प्रशासक बनत नाही. त्याला सातत्याने प्रशिक्षित करावं लागतं आणि त्याचं सातत्य टिकवावं. पाटलांना प्रशिक्षण, काय संकल्पना असतील या राजाच्या डोक्यामध्ये. राजा डेमोक्रॅटिकली इलेक्टेड नाही, म्हणून तर बाबासाहेबांना त्या रिपब्लिकन पक्षाचं आणि रिपब्लिकन शब्दाचं एवढं आकर्षण. राजा नको, लोकांमधून निवडून आलेला पाहिजे. हा तर राजा होता, हा काही मतं मिळवून आला नव्हता. अहो, मतं मिळवून आलेले सुद्धा आजच्या क्षणाला सुरतेला जातात, सुरतेहून गुवाहाटीला जातात, गुवाहाटीहून घरी येतात. कोणी म्हणतो घरी येऊ देणार नाही, कोणी म्हणतो आम्हाला त्यांनी नेले नव्हते, आम्ही. लोकशाहीतले लोक. आणि पहा इकडे मोनार्क, राजा, या लोकशाहीतल्या आजच्या काळातल्या लोकांपेक्षा कितीतरी मोठा, कितीतरी वरच्या दर्जाचा आणि कितीतरी लोकशाहीच्या दृष्टिकोनातून उच्च कोटीचा विचार ग्रहण करून, आत्मसात करून अंमलात आणणारा, हे शाहू महाराजांचं वैशिष्ट्य. आणि बघा, आपण जसं म्हणतो राज्यकारभारामध्ये लोकांचा सहभाग असला पाहिजे, डायरेक्ट सहभाग असला पाहिजे, ज्यासाठी आपण म्हणतो स्थानिक स्वराज्य संस्था. मग या पाटील लोकांना प्रशिक्षण म्हणजे काय? तर हे ज्या काही संस्था चालवतायत, बाळगतायत, त्याच्या आधारे कारभारामध्ये आपला सहभाग नोंदवतायत, त्यांचं प्रशिक्षण झालं पाहिजे. हे झालं शिक्षणाच्या संदर्भामध्ये. दुसरा महत्वाचा भाग जो त्यांचा आहे, बाजारपेठा. आपण शाहूपुरी बघतो, गुळाची बाजारपेठ, स्पिनिंग मिल्स काढल्या, आणि त्याच वेळेला असं धरण बांधलं की आजही त्याला कुठल्याही प्रकारचा धोका झालेला नाही. राधानगरी धरण, ज्या धरणाच्या आधारे लोकांची पाण्याची व्यवस्था केली कोल्हापूरकरांची. त्यानंतर आपण येतो त्यांनी केलेलं काम. एका बाजूला आपण बघितलेले आहेत काही पूर्वीचे सम्राट, विविध प्रकारच्या कलागुणांना वाव न देणारे, किंबहुना कलागुणांना वाव मिळाला नाही म्हणून त्यांनी काढलेल्या मोर्चाला संबोधन केलं गॅलरीतून वरती, गवाक्षातून, कुत्सितपणे की भाई ये क्या चल रहा है, तो बोले मोर्चा निकाला है लोगों ने. नाट्य, साहित्य, संगीत, नृत्य आपण कशालाही परवानगी पण देत नाही आणि त्यांना राजाश्रयही देत नाही. त्यामुळे लोक चिडलेले आहेत, वैतागलेले आहेत. ते म्हटले आम्हाला तपरेत यात्रा काढू द्या. कुत्सितपणे सम्राटाने उत्तर देणं की हे प्रेत असं गाडून टाका की परत त्याचं मुंडकं बाहेर येता कामा नये. आणि शाहू महाराज सगळ्या कलागुणांना वाव, स्वतः मल्ल, 6 फुटी माणूस, 6 फूट 4 इंच मातीमध्ये स्वतःला तयार करणारा, शिकार करणारा, आणि तशा प्रकारे समाजातल्या तरुणांमधून जोपर्यंत बलशाली तरुण तयार होत नाही तोपर्यंत प्रयत्न करणारा, अनेक प्रकारचे जिम्नेशियम, त्या काळातल्या व्यायामशाळा, त्या काळातले कुस्तीचे फड आणि कुस्तीची प्रॅक्टिस करण्यासाठीच्या शाळा यांची निर्मिती, कला, क्रीडा, संगीत, नृत्य, नाटक या सगळ्यांचा विचार केल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर महाराष्ट्रात जर कोणतं शहर येत असेल, इवन अगदी चित्रपट सृष्टीच्या दृष्टिकोनातूनही, तर ते आहे कोल्हापूर. कोणामुळे? राजर्षी शाहू महाराजांमुळे. या व्यतिरिक्त त्यांचं असं कोणतं काम आहे की ज्याच्या आधारे अगदी पूर्णतः त्यांचं वेगळेपण आपल्याला दिसतं? यामध्ये
त्यांनी जो काही महात्मा फुल्यांचा वसा होता, सत्यशोधकी वसा असं म्हणूया आपण, जे काही काम सयाजीराव गायकवाड महाराजांनी केलं होतं, त्यांचा फार मोठा पत्रव्यवहार सयाजीराव गायकवाड महाराजांशी झालेला उपलब्ध आहे. त्यावरती फार मोठं संशोधन सुद्धा करण्यात आलेलं आहे. बडोदा संस्थानाचे सयाजीराव गायकवाड सुद्धा तितकेच वैशिष्ट्य बघा, एका बाजूला बडोदा संस्थानाचे सयाजीराव गायकवाड, दुसऱ्या बाजूला कोल्हापूर संस्थानाचे शाहू महाराज. दोघांनीही भारताच्या भाग्यविधाता, भाग्य आपण मानत नाही, परंतु ज्याला आपण म्हणतो नेशन बिल्डर, आधुनिक भारताचा निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षणासाठी मदत केली. ती तशीच्या तशी परंपरा घेऊन एक महामानव, विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांच्या मागे मदतगार साबित झालेले दोघे जण राजे, एका बाजूला सयाजीराव गायकवाड, दुसऱ्या बाजूला शाहू महाराज. त्या शाहू महाराजांनी महात्मा फुल्यांचा सत्यशोधकी वसा किती पद्धतीने पुढे नेला बघा. महात्मा फुल्यांचं ते अस्तित्व, मधल्या काळामध्ये कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाली होती. शिवरायांची जी समाधी आहे रायगडावरती, महात्मा फुल्यांनी जाऊन काट्या कुट्या तोडल्या आणि शोधली आणि अभिवादन केलं. शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या प्रमाणामध्ये थाटामाटात साजरी करता येईल, कशी करता येईल, त्यांचा विचार जिवंत कसा ठेवता येईल, यासाठी जे महात्मा फुल्यांनी काम केलं आणि त्या कामावरती पाणी कसं फेरता येईल असं प्रतिगामी काम जे बाळ गंगाधर टिळकांनी केलं पुण्यामधून, तेच टिळक वेदोक्त प्रकरणामध्ये शाहू महाराजांना विरोध करतात आणि ब्राह्मणांची बाजू घेतात. बघा, दोघांचाही विरोधक तोच. ह्या दोघांचा तो विरोधक होता की त्यावेळेच्या पुरोगामी परंपरा, सत्यशोधकी परंपरांचा तो विरोध होता, याविषयी आपल्याला विचार करावा लागतो. म्हणजे जर काही थोड्याफार प्रमाणामध्ये महाराष्ट्राचं अस्तित्व विश्लेषण, जर आपण विश्लेषणात्मक त्याचा विचार केला तर 90% जो उजाळा दिसतो तो शाहू फुले आंबेडकरांचा, 10% जो अंधार दिसतो तो लोकमान्य म्हणण्यापेक्षा बाळ गंगाधर टिळक यांच्यासारख्या प्रतिगाम्यांच्या प्रचारकी पद्धतीचा. महाराष्ट्रामध्ये ज्या काही प्रतिगामी प्रवृत्ती आपण बघत आहोत त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला कधीतरी दंड थोपटणं गरजेचं आहे, कारण फार चुकीचा इतिहास आपली मुलं पाठ करतात, शिकतात, पाठ करतात, परीक्षा देतात, पण असं नाही की त्यांना समजावून सांगितलं नाही तर ते सुधारत नाहीत, लगेच त्यांच्यामध्ये फरक पडतात. आपण प्रयत्न करा, आपल्या मुलांना खरा इतिहास शिकवा. हा जो सत्यशोधकीय वारसा आहे महात्मा फुल्यांचा, नेहमी फुले वाड्याच्या इथे गेल्यानंतर, महात्मा फुल्यांचं साहित्य वाचल्यानंतर आपल्या लक्षात येतं की काय ताकद असेल ह्या माणसाची, आणि ती सगळी ताकद तशीच्या तशी राजा या नात्याने जर कोणी ठामपणे वापरली असेल, जसं आपण म्हणतो बुद्ध प्रसार प्रचार राजा अशोक, तसे सत्यशोधकीय महात्मा फुले प्रसार प्रचार अंमलबजावणी जितकी फुल्यांनी केली तितकीच करणारे शाहू महाराज, म्हणून आपण शाहू फुले आंबेडकर म्हणत असतो. काय केलं? शिक्षण, त्यानंतर विधवा पुनर्विवाह, बालहत्या प्रतिबंध आणि देवदासी प्रथा बंद करण्यासाठीचा कायदा, याला क्रांती म्हणतात.
त्यातला सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे 50% शिक्षण, नोकऱ्या, त्या काळातली कामं, यामधल्या सवलती. महार चांबार ढोर मांग. ज्यांचा लढा अस्तित्वाचा होता, ज्यांना स्वतःचं अस्तित्व सुद्धा नाकारलं गेलेलं होतं, हिंदू संस्कृती कडून आणि ब्राह्मणांकडून, मनुस्मृतीच्या आधारे त्यांचं नाकारलं गेलेलं अस्तित्व, अस्मिता, याची पुनर्स्थापना करण्यासाठीची गरज शाहू महाराजांनी ओळखली आणि 50% 1902 साली सवलती जाहीर केल्या त्यांच्या संस्थानात. काय काम आहे बघा. म्हणून आपण काय म्हणतो, देश पातळीवरती आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज. सवलती जाहीर केल्या, अफर्मेटिव्ह ऍक्शन ज्याला म्हटलं जातं, पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन, अफर्मेटिव्ह ऍक्शन, या प्रकारच्या टर्मिनॉलॉजी सवलतींसाठी वापरल्या जातात. आपल्याला सगळ्यांना ते त्यांचं सांगितलेलं उदाहरण किती बोलकं होतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मस्तवाल घोडे आणि त्यांच्या सोबतचं लुडं खुडं शिंगरू, उखळी आणि त्याच्यामध्ये चणे भिजवलेले. ज्यांनी कोणी सांगितलं होतं महाराज इतक्या सवलती तुम्ही देता महारामांगांना, योग्य आहे का, त्यांच्यासाठीच प्रत्यक्ष उदाहरणातून बोलणारा राजा. त्यांना सांगावं लागलं की त्या लुड्या खोड्याला काही खायला मिळत नाहीये, ते जवळ गेलं उखळीच्या तरी लाता मारून हाकलतायत, यांना बांधा आणि खाऊ द्या त्याला. आणि महाराज म्हटले म्हणजेच तुम्हाला आता सवलतींचा अर्थ कळला असेल असं मी गृहीत धरतो. प्रत्यक्ष कृतीतून दाखवून देणं. गंगाधर कांबळेंची चहाचं दुकान आजही जेव्हा कोल्हापूरला गेल्यानंतर आवर्जून आपण जाऊन त्या ठिकाणाला भेट देतो, तो स्तंभ. आणि वैशिष्ट्य बघा, असं नाही की तुम्ही त्यांना दुकानं थाटून दिलेली आहेत, त्यातले वस्तू घ्या, त्यातला चहा प्या, नाही, स्वतःहून रोज त्यांचा रथ तिथून जात असे आणि त्यावेळेला गंगाराम जाऊन त्यांना अतिशय प्रेमाने बनवलेला चहा देत असे. काय राजा, प्रजाहित दक्ष नुसतं वर्णन करण्यासाठी नाही, तर प्रत्यक्ष प्रजेच्या असलेल्या सगळ्या अडचणींचं निरसन स्वतः मैदानात उतरून करणारा राजा. कुठलीही गोष्ट बोलघेवडेपणाने फतवे काढून आणि त्याच्या आधारे स्वतःचं वैशिष्ट्य निर्माण करण्यासाठी जे आजच्या काळामध्ये आपण काही आपल्या देश पातळीवरची शीर्षस्थ नेतृत्व असलेले लोक करतात. अगदी वॅक्सिन सुद्धा हायकोर्टाने, सुप्रीम कोर्टाने सांगितलं फ्री द्या, त्यानंतर दिलं तरी आम्ही वॅक्सिन फ्री दिलं. बोलाचीच कडी, बोलाचाच भाग. लोकांपर्यंत पोचायचं म्हटलं तर कशाच्या माध्यमातून पोचावं, म्हणून बहुजन संघटकचे राहुल खांडेकर, सर्वजित बनसोड यांच्याविषयी मी प्रामाणिकपणे ऋण व्यक्त करतो, कारण या चॅनलचं व्ह्यूअरशिप फार मोठी आहे. जेव्हा एका बाजूला गोदी मीडिया आहे, तो आमच्या सारख्या माणसाला लोकांपर्यंत पोहोचू नाही शकणार, तर उलट आडवेल, त्यावेळेला आपली स्वतःची चॅनल्स निर्माण झालेली. काय करतं गोदी मीडिया? नाही ते केलं असं लोकांपर्यंत भासवतं, पोहोचवतं. आणि सरकारचंच एक्सटेन्शन आहे की काय, ज्याला म्हटलं जातं कमिटेड मीडिया. लोकशाहीमध्ये मीडिया कधी सरकारला कमिटेड नसतो, तो लोकांना कमिटेड असतो. त्याची नाळ लोकांशी बांधलेली असते, सरकारशी नाही. किंबहुना
सरकारवरती आसुडाचे फटके मारण्यासाठी त्याची लोकशाहीत निर्मिती आहे. सध्याचा गोदी मीडिया त्यापासून दूर होऊन सरकारची तळी कशी उंचावता येईल आणि सरकार जर 4 गोष्टी बोललं असेल तर त्या 12 करून सांगण्याचं काम आणि लोकांचे 12 वाजवायचं काम गोदी मीडिया करतो. त्या दृष्टिकोनातून बंधू भगिनींनो, आपल्याला ही चॅनल्स फार महत्वाची आहेत आणि ती गोदी मीडियावरती आपण बहिष्कार टाकला पाहिजे, कारण ती आपल्याला भ्रमिष्ट करतात. बुद्धाने सांगितलेली जी 3 विष आहेत त्यातलं एक विष आहे भ्रमाचं. हा भ्रम नष्ट केला पाहिजे आणि भ्रम नष्ट करण्यासाठी मीडिया असतो, पण तो भ्रमिष्ट करण्यामध्ये धन्यता मानतो. आपण त्यापासून दूर राहिलं पाहिजे. आपला स्वतःचा मीडिया वापरला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, शिक्षण, सवलती, बालविवाहाला बंदी, विधवा पुनर्विवाहासाठीचं प्रोत्साहन, कायदे आणि त्याहूनही महत्वाचं जे काही आपल्या माय भगिनी देवदासी म्हणून ज्यांना प्रताडित केलं जात होतं, अत्याचारग्रस्त बनल्या होत्या, त्या देवदासी प्रथेच्या विरुद्धचा कायदा, हे शाहू महाराजांचं काम. आता याला आपण लोकशाहीच्या कोणत्या भागात बसवायचं, या सगळ्याला एकत्र कशात बसवायचं? आपण भारतीय लोकशाहीचं वर्णन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निर्मिलेल्या राज्यघटनेचं वर्णन करताना सातत्याने एका गोष्टीचं एक वाक्य आपण वापरत असतो. इन्क्लुसिव्ह इन नेचर अँड कॉम्पोजिट इन कल्चर. सगळ्यांना एकत्र घेऊन जाणारा दस्तऐवज. जोपर्यंत सगळ्यांना वाटत नाही की माझ्या प्रश्नांचं निरसन केलं जाण्यासाठीच हा एक सक्षम मंच आहे, तोपर्यंत लोकशाहीची किंमत कवडी मोलाची असते. लोकशाही प्रशासकांसाठी नसते. लोकशाही राज्यकर्त्यांसाठी नसते. जर ती राज्यकर्त्यांसाठी असते तर ती राज्यशाही झाली असती, राजेशाही झाली असती. ती जर प्रशासकांसाठी IAS, IPS, IRS, फॉरेन सर्व्हिस, फॉरेस्ट सर्व्हिस यांच्यासाठी जर ती असती तर ती प्रशासक शाही झाली असती. लोकशाही कुणाच्या भोवतीने फिरली पाहिजे? लोकशाहीच्या केंद्रीभूत कोण असलं पाहिजे? तर लोकशाहीच्या केंद्रीभूत असला पाहिजे लोक, जनतंत्र, लोकतंत्र, प्रजातंत्र, प्रजा, लोक, जनता, माणसं यांच्या भोवतीने फिरणाऱ्या शासन व्यवस्थेला लोकशाही म्हणतात. आणि ह्या लोकशाहीचं सगळ्यात महत्वाचं जर कोणतं लक्षण असेल तर ती लोकांना बरोबर घेऊन निघाली पाहिजे, लोकांच्या भल्यासाठी पाहिजे, लोकांनी चालवलेली पाहिजे, लोकांनी निर्माण केलेली पाहिजे. आणि अशा प्रकारे जेव्हा एक राजा विचार करतो, मला तर असं वाटतं की आताच्या लोकशाह्या, सगळ्या लोकशाह्यांनी जर कोणता पॅटर्न फॉलो करायचा असेल तर तो शाहू महाराजांचा इन्क्लुसिव्ह पॅटर्न फॉलो केला पाहिजे. पूर्वी वेगळ्या शाळा होत्या, महारामांसाठी वेगळ्या शाळा जेव्हा आल्या अस्तित्वात तेव्हा, भटामामणांसाठी वेगळ्या, त्यांची वेगळी अस्तित्व नष्ट करून शाळा एकत्र केल्या आमच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी. सगळे एकत्र बसू लागले, एकत्र शिक्षण घेऊ लागले, कॉम्पोजिट कल्चर, सगळे एकत्र असणं
यालाच लोकशाही म्हणतात. मला माझ्या अस्तित्वापेक्षा माझा शेजारी कोण आहे त्याच्यासाठी मी लढायची माझी तयारी असली पाहिजे, याला लोकशाही म्हणतात. ज्या काही प्रकारे लोकशाह्यांचं अधःपतन झालेलं आपल्याला जगभर दिसतं, सगळ्यात मोठे प्रश्न जे निर्माण झालेले आहेत आज जगाच्या पातळीवरती, मी असं म्हणेन की त्या प्रश्नांचं निरसन करायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली राज्यघटना जगाला वापरावी लागेल, ज्या ज्या देशात प्रश्न निर्माण झाले असतील. आणि कोणत्या मॉडेलवर चालावं त्या देशांनी, ते मॉडेल असावं राजर्षी छत्रपती शाहू महाराज. त्याच्या आधारेच जगामध्ये चांगल्या प्रकारच्या सुदृढ, सक्षम, समर्थ, समृद्ध लोकशाह्या निर्माण होतील आणि टिकतील. आणखी एक महत्वाचं काम माझ्यासाठी, आज आपण म्हणतो की जेव्हा पाश्चात्य देशांमध्ये जाऊन शिकायचं असेल तर स्कॉलरशिप कोणती आहे? राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप. का सन्मान केला गेला त्यांचं नाव देऊन? कारण बाबासाहेबांच्या पाश्चात्य देशातल्या शिक्षणांसाठी विविध बाबासाहेबांना जे शैक्षणिक आयाम बाबासाहेबांनी पादाक्रांत केले, MA, PhD, DSc, डेलेट, बॅरिस्टर, या सगळ्या गोष्टींसाठी त्यांच्या स्वतःच्या कमावलेल्या स्कॉलरशिप व्यतिरिक्त 2 राजांनी जी त्यांना मदत केली, महाराज सयाजीराव गायकवाड ऑफ बरोडा आणि छत्रपती शाहू महाराज ऑफ कोल्हापूर. बाबासाहेबांच्या साठी तर शाहू महाराजांचं जे योगदान आहे, अनन्य साधारण योगदान. हे दोघे जणू सामाजिक परिवर्तनाच्या एकाच नाण्याच्या 2 बाजू असल्यासारख्या मला दिसतात. आणि दोघांसाठी ही गुरु महात्मा ज्योतिराव फुले. कशा दोघे एका नाण्याच्या 2 बाजू असतात असं मी म्हटलं? कशाच्या आधारे? सतत शोधात होते. बगळ्यांचा नेता बगळा असू शकतो, कावळ्यांचा नेता कावळा असू शकतो, वाघांचा नेता वाघ असू शकतो, सिंहांचा नेता सिंह असला पाहिजे. मग महारामांगांचा नेता सवर्ण असून चालेल का? त्याला मान्यता मिळेल का? मग त्यांच्यातला नेता कोण? या क्षणाला शोध घ्या. महाराजांना कोणीतरी म्हटलं की एक नवीन तरुण आहे, जबरदस्त कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेला तरुण आहे. पैशाने फारसा समृद्ध नाही, पण ज्ञानाने आणि त्याहूनही जिद्दीने समृद्ध आहे. शोध लागला आणि ते व्यक्तिमत्व अन्य दुसरं कोणतंही नव्हतं, ते होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लगेच शाहू महाराजांनी निरोप धाडला. स्वतः भेटायला गेले. डबक चाळीतल्या त्या घरामध्ये, दुपाकी घरामध्ये, त्यांच्या 2 खोल्यांच्या शाहू महाराज गेले. माता रमाई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दोघांचाही सत्कार केला. बाबासाहेबांना निमंत्रण दिलं. निमंत्रणाला अनुसरून बाबासाहेब कोल्हापूर संस्थानात गेले. तिथे प्रचंड चर्चा झाली अनेक विषयांवरती. आणि त्यानंतर शाहू महाराजांच्याच पठणीमध्ये तयार झालेली त्यांची कार्यकर्ते मंडळी जी होती, मी त्यांना प्रशासकीय अधिकारी कर्मचारी म्हणणार नाही, कार्यकर्ते होते ते. चळवळ होती ती शाहू महाराजांची. राजा नव्हताच तो, चळवळीचा प्रमुख होता. सामाजिक चळवळ, परिवर्तन करणारा, प्रबोधन करणारा. आणि त्यांच्या त्या परिवर्तनाच्या, प्रबोधनाच्या लढाईतले त्यांचे शिलेदार, त्यापैकी एकाला म्हटलं, तुझ्याकडे बहिष्कृतांची
महारामांगांची त्या काळामध्ये, म्हणून मी महारामांग म्हटलं, यांची एक परिषद आपल्याला आयोजित करायची. आणि पहिली परिषद माणगाव म्हणजे रायगड मधलं माणगाव नाही, हातकणंगल्यामधलं माणगाव. फार लोक चुका करतात, म्हणून त्याचं स्पष्टीकरण दिलं. ती माणगावची परिषद, ऐतिहासिक परिषद, ज्या परिषदेने संपूर्ण राजकारणाचा, समाजकारणाचा चेहरा मोहरा बदलला. कुणाला केलं त्या परिषदेला अध्यक्ष? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. आणि तिथे बाबासाहेबांच्या तडाखेबंद भाषणानंतर शाहू महाराजांनी म्हटलं, सगळ्या प्रकारचे नाहिरे माझ्या समोर आज उपस्थित आहेत. मला सांगायला आनंद होतो की तुमचा नेता आपल्याला सगळ्यांना सापडला आहे, आणि तो नेता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काय द्रष्टेपण असेल! बाबासाहेबांच्या सामाजिक जीवनाची ती सुरुवातच होती. त्या काळात त्यांच्याशी केलेल्या चर्चेअंती शाहू महाराजांना लक्षात आलं की अरे, नेता हाच माणूस ज्याच्या मी शोधात होतो, ज्यामध्ये सर्व प्रकारचे नेतृत्व गुण ओतप्रोत भरलेले आहेत, आणि जो नक्कीच या समाजाला न्याय देऊ शकेल, हे ओळखणं. शाहू महाराज म्हणजे काय, आपण विद्यापीठातला फार मोठा प्राध्यापक, संशोधक, समाजशास्त्रज्ञ, अर्थतज्ञ असं तर नव्हतेच. म्हणजेच नुसत्या डिग्र्या घेऊन माणूस मोठा होत नसतो. त्यांचं प्रचंड वाचन होतं. जितकं शक्य होईल, जितकं उपलब्ध होईल तितकं उपलब्ध करून घेणे आणि त्याचं वाचन करणे. म्हणून तर अतिशय मूलभूत गोष्टी ते करू शकले. वेदोक्त प्रकरण, त्या काळामध्ये विचार करा, ब्राह्मणांनी जिथे शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध केला होता, तशाच प्रकारची दुष्कृत्य त्यांनी सयाजीराव गायकवाड यांच्या राज्यातही केली होती. वेदोक्त प्रकरण. तुमची मक्तेदारी, मिराजदारी आम्ही मान्य करणार नाही. इतकंच नव्हे तर मी पर्याय निर्माण करेन. क्षात्रपीठ करवीरचं. आणि तिथे ब्राह्मणेतरांमधला माणसाची नेमणूक करणं, व्यक्तीची नेमणूक करणं, आपल्या कार्यकर्त्याची नेमणूक करणं, स्वतःचा अपमान सहन न करणारा, ब्राह्मणांपुढे लांगून चालन न करणारा, त्या काळाच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला ही गोष्ट निश्चित मोठी आहे हे मान्य करावं लागतं. माझ्यासाठी शाहू महाराज हे राजापेक्षा समाज धुरीण म्हणून मी त्यांना मान्यता देतो. सामाजिक नेता म्हणून मी त्यांना मान्यता देतो. आणि परिवर्तनवादी, समाज सुधारक, क्रांतिकारक, आणि कृतिशील नेतृत्वाने पूर्णतः ज्याच्या व्यक्तिमत्वाचं अनुकरण करणं हे प्रत्येक सामाजिक नेत्याचं, कार्यकर्त्याचं जीवनाचं सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट असू शकतं. अशा प्रकारच्या गुणांनी संपृक्त असलेला समाज धुरीण असं संबोधताना माझ्या मनात शाहू महाराजांविषयी नुसती विभूती पूजेच्या दृष्टिकोनातली भावनाच नाही, कारण आपल्याला विभूती पूजा मान्य नाही.
आपल्याला डायनॅस्टिक रूल मान्य नाही, तो प्रत्यक्ष रूल येणं पण नाही. बाबासाहेबांची रिपब्लिकन पार्टी डायनॅस्टी नाही, राजेशाही नाही. घरांमध्ये काही खत नसतं शिक्षणाचं की जिथून त्या एकाच घरातून अपरांती, मग त्यांच्या कुटुंबातले सगळे अपरांती मोठे. नो, अजिबात नाही. जो मोठा नाही त्याला दूर करा. मग ते शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील. समाजामध्ये चांगली माणसं विखुरलेली असतात. शोधा, सापडतील. शाहू महाराजांनी शोध घेतला बाबासाहेब आंबेडकरांचा, सापडले त्यांना. आपणही शोध घेऊया. फक्त स्वतःच्याच पोरांचा गाजावाजा, इतके टक्के मिळाले तितके टोणफे मिळाले, त्याच्याऐवजी बाबासाहेबांनी म्हटलंय 4 पोरं शिकवा, काहीच करता येत नसेल समजा, अशा परिस्थितीत आलात, विकलांग झालात, काहीच करता येत नाही, 4 पोरं शिकवा आणि त्या 4घांनाही समाजाला जोडा. माझं तत्वज्ञान नाही, बाबासाहेब आंबेडकरांचं तत्वज्ञान आहे. आपण सगळ्यांनी त्या दृष्टिकोनातून आजच्या सामाजिक न्याय दिवशी अशी प्रतिज्ञा करूया की शिवराय, जिजाऊ, शाहू फुले आंबेडकर, सावित्रीमाई या सगळ्यांनी जे सामाजिक आदर्श आपल्याला घालून दिलेले आहेत, सगळ्यांना एकत्र घेऊन चालण्याचे, स्वार्था पलीकडे, आसक्ती पलीकडे, ईर्षे पलीकडे जाऊन समाजातल्या सगळ्या घटकांच्या मधलं चांगलं वेचण्याचं काम करून नवीन समाज निर्मितीच्या दृष्टिकोनातून काम करून लोकशाही प्रगल्भ करूया. कारण लोकशाही हा परवलीचा शब्द आहे, त्याच्या पुढे काहीच नाहीये. जितक्या काही शाह्या उपलब्ध आहेत, हुकुमशाही असेल, धर्मशाही असेल, राजेशाही असेल, त्या सगळ्यांच्या नंतरची शाही आहे लोकशाही. ती लोकशाही आपल्या देशातच नव्हे तर जगभर समृद्ध करण्यासाठी महामानवांच्या विचारसरणीला अनुसरून त्यावरती मार्गक्रमण करून भारत देश जगामध्ये खऱ्या अर्थाने महासत्ता कसा होईल यासाठी शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातली तत्वप्रणाली जगभर प्रसार प्रचार करून वंचितांच्या, शोषितांच्या आतापर्यंत झालेल्या, त्यांच्यावर झालेल्या अन्याय अत्याचाराचं परिमार्जन करून त्यांना नवीन त्यांच्या अस्मितेला झळाळी कशी प्राप्त होईल यासाठी आजच्या सामाजिक न्याय दिवशी कटिबद्ध होऊया आणि देशाचं भवितव्य महामानव विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जे अभिप्रेत होतं ते करण्याची प्रतिज्ञा आज घेऊन आजचा दिवस साजरा करूया. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय संविधान.